आणखी एक दे ना. देविका, एवढी तहान लागली होती तुला? अगं विधी सुरू झाल्यापासूनच खूप तहान लागली होती. अगं मग आल्यालाच मागायचंस ना. राहून गेलं. आणखी एक देशील प्लीज? हो देते. देविका, अचानक ठसका. काही कळलंच नाही. अचानक ना श्वास थांबल्यासारखं झालं. काय ग, काय झालं? नाही, काही नाही. चल ऐक ना, नायिकांना पाण्यापासून धोका आहे असं म्हणतात. नाही ग, तसं इथे काही नसेल. हा, पण तू विहिरीजवळ एकटी जाऊ नकोस. हा, चल आता बाहेर जाऊयात आपण. सरिता, देविका या घरात नवीन इला हा. ते का हैसरला काय माहित नाही. ते का जरा सांभाळून घेवा. आहे, तुम्ही काय काळजी करू नको. मी या घरात इले तेव्हा तुम्ही माका आत दिले की सारखाच वागवला होता. कळलाच नाही माहेर सोडून दिलाय का. आणि पूर्वा हाच की. सरिता, पूर्वाक सांग, लक्ष देऊ सगळं. वय मी सांगते. काय झाला लगीन? पार पडला? सगळ्या आनंदात असास ना? लग्नात मिरवक मिळला असा तुमका? आम्ही काय निर्वक गेलो नव्हतं. मग कशा गेलेलास? माका हाय कोंडून ठेवलास आणि गेलास? तुझं काय केलं म्हणून तुका कोंडून ठेवची येळ येली. हा, मी करताय तर दिसता आणि तुम्ही वागता असं दिसणार नाही. अरे जरा शांत राहा. आपल्या घरात लग्न झालंय. देविका या घरात लग्न होऊन आलीये. हा सगळा वाद कशाला? या बघ माधवा, माका वाद घालूची हौस नाही. पण तुम्ही या सगळ्याचा माझ्या वागडा करतास ना, माका त्याचा जा विचारूच असा. माझा कधी भला हो काय असं तुमका वाटला नाही. माझा भावला पुरला, सजाक मारलास, कधीच माझ्या भल्याचा विचार केला नाहीस. पण सांगून ठेवते तुमका सगळ्यांका, या सगळा तुमका भोगूक लागतला आणि हयात भोगूक लागतला. एक खुळ्या गपराव आणि चालता हो. हाय किती सांगत दिलंस? तमाका काय माहित. पांडू, जा जाऊन झोप जा. दत्ता भाऊ, नेने काकांका कोणी मारले? तुम्ही ना? अरे हे मेल्या, आता तोंड बंद करतोस का नाही? रागवले मायनू, दत्ता भाऊ रागवले. नाही नाही नाही, तुम्ही नाही काय केलं. सुशल्यान मारला ना? पांडू, नाही, मागच्या वेळी पण असाच झालेला ना. सगळी जण म्हणाली की तुम्हीच मारलास. चालता हो, निघाय सोड. रागवले मी जात आहे. मी लोक काहीतरी बडबड करत असता. दत्ता, शांत हो रे बाबा. ते का काय कळता? देविका, बाय घाबरा नको. हा, काही एक झालेला नाही. आणि हा, या बघा, उद्या पूजा. हा, सगळ्यांका लवकर उठू भया. सगळ्यांनी लवकर झोपा. आणि पूर्वा, देविका तुझ्याच खोलीत झोपतला. हा, हो आजी. चल देविका.
काय झालं? काही नाही. तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय. एक विचारू, तुझी हरकत नसेल तर? तू कधीपासून परमिशन मागायला लागलास? नाही, पण असं फॅमिली मॅटर्स मध्ये डायरेक्ट बोलणं बरोबर दिसत नाही ना, म्हणून म्हणतोय. बोल, तुझ्यापासून काय लपवायचं रे? अभिराम, हे नेने प्रकरण नेमकं काय आहे? त्यांचा खून झाला, ऐन मांडवात फोन आला, सगळं वातावरणच बदललं. आणि तो पांडू, तो म्हणतोय की खून तुम्ही केला किंवा त्या सुषमाने. ते पांडूचं काही म्हणावं नको घे, तो काही बडबडत असतो. हो, पण तो का म्हणतोय असं? म्हणजे खून झाला इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही त्यांचा खून केला असं त्यांनी का विचारलं? हे बघ विश्वास, नेने काका ना खूप आधीपासून आमच्या प्रॉपर्टीचे व्यवहार सांभाळतात. म्हणजे अगदी अण्णांचं मृत्यूपत्र पण त्यांनी तयार केलं. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ती रस्त्यालगतची जमीन आहे ना, ती अण्णांनी त्यांच्या नावावर केली. याचे पुरावे नाही आहेत त्यांच्याकडे, असं ते म्हणतात. आणि याच्यावरून वाद झाले होते. हो, पण मग तू जाऊन सॉल्व्ह करायचं ना. अरे, आम्ही सॉल्व्ह करण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, पण तिथे त्यांच्यावर कोणीतरी वार केला होता. आणि गावात अशी अफवा पसरली की आम्ही त्यांच्यावर वार केला. पण मग ह्या सगळ्याशी त्या सुषमाचा काय संबंध? नाही, त्यांनी तिचंही नाव घेतलं. अरे, या दरम्यान सुषमाचं आणि वकिलांचं खूप चांगलं होतं. आम्हाला वाटलं की हे सगळं तेच करतात की काय, कारण आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो ना, तेव्हा त्याच्या अगोदर सुषमा तिकडे गेली होती. त्यांचे पण वाद सुरू झाले होते. म्हणजे वार कुणी केला हे कोणालाच माहित नाही. पण आता नेने काकांचा खून झाला म्हणजे संशयाची सोयी आमच्यावर येणारच. याचंच टेन्शन आहे रे मला. त्यात घरात काही प्रॉब्लेम चालू आहेत. काय घडतंय, कशामुळे घडतंय, काहीच कळत अभिराम, नाही. जा, उद्या लवकर उठायचं ना, झोप जा. गुड नाईट. नेने वकिलांना ओळखता? तुमच्या वडिलांचं मृत्यूपत्रही त्यांनीच तयार केलं होतं ना? हो. मग या मृत्यूपत्रावर काही वाद, त्याचा काय संबंध, कोणत्या गोष्टीचा कशाशी संबंध आहे हे या चौकशी दरम्यान कळेलच. आणि पुरावे समोर आले की सगळं स्पष्ट होईल. तुम्हाला आमच्या सोबत पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल.